मित्रांनो नमस्कार. बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय. अंतिम उत्तर तालिका TET परीक्षेची आज प्रकाशित झालेली आहे. त्यामध्ये आपण गणित आणि विज्ञानाच्या संदर्भामध्ये ज्या प्रश्नांचे उत्तर त्याबाबत शंका व्यक्त केली होती, तर त्या दोन्ही प्रश्नांचे जे प्रश्न ट्रेंडिंग होते की याची उत्तरे बदलली पाहिजेत म्हणून, तर ते दोन्ही प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 124 आणि प्रश्न क्रमांक 130, तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे बदललेली आहेत. त्याचबरोबर गणितातील प्रश्न क्रमांक 102 कमेंटमध्ये अनेकांनी सांगितलं होतं की या ठिकाणी तोटा विचारला आहे आणि नफा होतो. कमेंट आहेत आपल्या चॅनलवरती. तर हा प्रश्न रद्द केलेला आहे. ही फायनल ॲन्सर की आहे, म्हणजे अंतिम उत्तर तालिका आहे. तर हा जो 102 क्रमांकाचा प्रश्न किंवा गणित आहे, तर त्याचं उत्तर या ठिकाणी हॅश दिले म्हणजे कॅन्सल केलेला आहे. हा प्रश्न थोडक्यात सर्वांना गुण मिळतील असंच एका अर्थाने आपण म्हणायचं. त्यानंतर हा जो विज्ञानातील प्रश्न होता, सर्वाधिक चर्चित चॅनलवरील आपल्या प्रश्न होते दोन हे, की एखाद्या मूलद्रव्यातील MAZA हा आणि Z हे अनुक्रमे आहेत. तर अंतरिम उत्तर तालिकेमध्ये याचं उत्तर चुकलेलं होतं, तर त्यांनी आता दुरुस्त केलेलं आहे आणि याचं उत्तर बदलून वस्तुमानांक आणि अनुअंक असं केलेलं आहे. म्हणजे A म्हणजे वस्तुमानांक आणि Z म्हणजे अनुअंक असं बरोबर केलेलं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर लिहिलं होतं त्यांना आता गुण मिळणार आहेत, त्यांचं नुकसान टळणार आहे. त्याचबरोबर हा एक प्रश्न ट्रेंडिंगमध्ये होता, यावर खूप चर्चा झाली. स्टेनलेस स्टीलमध्ये डॅश या धातूचे संमिश्र आहेत. इंग्रजीमध्ये प्रश्न आपण पाहिला होता. याचं उत्तर जे त्यांनी दिलं होतं ते 4 क्रमांकाचा पर्याय दिलं होतं, परंतु ते चूक होतं. कार्बन असतोच कोणत्याही स्टीलमध्ये. त्यामुळे आता या ठिकाणी त्यांनी उत्तर बदललेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की 130चं उत्तर त्यांनी 2 दिलेलं आहे आणि हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी उत्तर बरोबर दिलं होतं आता त्यांना गुण मिळणार आहे. अशा प्रकारे आपण थोडक्यात जे काही प्रयत्न केले होते गणित आणि विज्ञानच्या बाबतीत ते यशस्वी ठरलेले आहेत. आता सामाजिक शास्त्राच्या बाबतीत बहुतेक त्यांनी कोणताही बदल केला नाही असं काही विद्यार्थ्यांनी मला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मराठी इंग्रजीच्या बाबतीत आपल्याला शंका नव्हतीच. बालमानसशास्त्राच्या बाबतीत अजून चर्चा झालेली नाही आहे. तुम्ही देखील हे पाहिलं असेल आणि त्यात काही बदल झालेले असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आपण चॅनलवरती त्यासंबंधी बोलूया. अर्थात काही शंकास्पद प्रश्न जे होते की अनेक विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्राच्या बाबतीत त्यांची मतं व्यक्त केली होती, काही संदर्भ दिले होते. बालमानसशास्त्राच्या बाबतीत काही संदर्भ दिले होते. तर मग परीक्षा परिषदेने अशा प्रश्नांवर की ज्यावर असंख्य असे आक्षेप आलेले, तर जर तेच उत्तर कायम ठेवलं असेल तर मग त्याचं स्पष्टीकरण आणि त्याचे संदर्भ परीक्षा परिषदेने देखील विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे, पारदर्शकता राखण्यासाठी. कारण तुम्ही जे संदर्भ वापरले तेही मग विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत की त्यांच्याकडच्या संदर्भामध्ये आणि तुमच्याकडच्या संदर्भामध्ये जर विसंगती येत असेल तर ती विसंगती येण्यासाठी तुमचे जे स्टँडर्ड स्रोत आहेत किंवा जे काही अधिकृत संदर्भ तुम्ही वापरता तेही विद्यार्थ्यांना माहीत झालं तर त्यांच्या दृष्टीने अभ्यास करणं पुढील परीक्षेसाठी सोपं जाणार आहे. तर मित्रांनो, अंतिम उत्तर सूची आता आलेली आहे. थोड्याच दिवसात 1-2 दिवसातच कदाचित निकाल देखील लागेल, रिझल्ट लागेल. त्याचबरोबर जो काही निकाल येईल त्याला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे आणि तो स्वीकारून आपण पुढची दिशा ठरवूया. पुन्हा एकदा तुम्हाला निकालासाठी शुभेच्छा. धन्यवाद.